हॅलो, ऑसिलेशन्स या आपल्या 5व्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन आणि आजच्या सेशन मध्ये आपण अभ्यास करणार आहोत एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर सुरुवातीला बघूया एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन ए. मागच्या सेशनमध्ये जे आपण इक्वेशन बघितलं होतं ते तुमच्या समोर ठेवतो बघा, आठवत असेल तुम्हाला. लिनियर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन होतं. आपण शेवटचं जे आर्टिकल बघितलं होतं, स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तुमच्या समोर ठेवतो. आता हे इक्वेशन थोडंसं आपण जर रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. हा जो प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स आपल्याला या साईडला दिसतोय, तो जर आपण दुसऱ्या साईडला नेला तर थोडक्यात रिअरेंज करूया थोडंसं इक्वेशन, आणि मग काय होईल बघा. आपल्या समोर आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता जर तुम्ही इथे नीट काळजीपूर्वक जर बघितलं तर तुमच्या इथे असं लक्षात येईल की हा जो डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आहे हा म्हणजे काय आहे, तर हे ॲक्सेलरेशन आहे बघा. बरोबर. सो डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज द ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. आणि म्हणून आपण ही जी टर्म आहे बेसिकली डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर, याला आपण ए म्हणू शकतो. आणि मग आपण इक्वेशन काय लिहू शकतो, हेच इक्वेशन जे तुम्हाला इथे समोर दिसतंय हे इक्वेशन आपण कसं लिहिणार आहोत बघा. तर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो बेसिकली आपल्याला माहिती आहे की ही जी मायनस साईन आहे ही कशासाठी असते, तर ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे ऑपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि हे जे इक्वेशन आहे हे कसलं आहे, तर ॲक्सेलरेशनचं आहे. त्यामुळे आपण फायनल कमेंट फक्त इथे लिहूया, दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं, हे जे आर्टिकल आहे पूर्ण ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंटचं, हे 3 किंवा 4 गुणांसाठी आपल्याला विचारलं जातं. तसंच मागच्या वेळी जे आपण बघितलं होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम, ते सुद्धा 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. काही वेळेला तो 3 मार्काला प्रश्न येतो ज्यावेळेला तिथे सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन तुम्हाला विचारलेली असते ॲडिशनली. सो तिथे तेव्हा तो 3 मार्काला सेट होतो. तर मग आत्ता आपण बोलूया आपल्या पुढच्या पार्टकडे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आत्ता व्हेलॉसिटी व्ही. ठीक आहे. सो पुन्हा एकदा ते जे इक्वेशन होतं ते तुमच्या समोर ठेवतो बघा. वी हॅव कुठलं इक्वेशन, जे आता आपण बघितलं, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ओके. आणि जे मगाशी आपण रिअरेंज पुन्हा एकदा केलं होतं, देअर फोर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता थोडंसं पुढे जाऊन आपण काय करणार आहोत बघा. तर हा जो डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आहे म्हणजेच डबल डेरिव्हेटिव्ह झाला हा इथे, हा थोडंसं स्प्लिटअप करून आपण कसा लिहू शकतो बघा. तर डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी, म्हणजे हे जे तुम्हाला इथे लक्षात येईल बघा, हे जे डबल एक्स आहे बरोबर ना, डी स्क्वेअर एक्स आहे बरोबर. सो डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. सो डी एक्स बाय डी टीचं जर तुम्ही पुन्हा एकदा टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलात तर तुम्हाला काय मिळतं, तर ॲक्सेलरेशन मिळतं. तर तुमच्या लक्षात येईल बघा, डी एक्स बाय डी टी ही जी क्वांटिटी आहे तिला सुद्धा काहीतरी एक अर्थ आहे. काय अर्थ आहे तो, तर डी एक्स बाय डी टी म्हणजेच काय आहे, तर व्हेलॉसिटी आहे बरोबर. सो आपण व्हेलॉसिटीची टर्म म्हणून तिथे लिहू शकतो आपण बरोबर. सो डी एक्स बाय डी टी म्हणजेच जर व्ही असेल तर आपण ही पूर्ण जी टर्म आहे डी बाय डी टी ऑफ व्ही म्हणजेच डी व्ही बाय डी टी असंही आपण लिहू शकतो. सो लिहून टाकूया, देअर फोर डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो तुमच्या लक्षात येते की नाही बघा, हा डी एक्स बाय डी टी म्हणजेच काय, तर नुसता व्ही आहे. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी. सो त्याच्यामुळे आपण इथे काय केलंय, तर या सगळ्या ब्रॅकेटेड क्वांटिटीच्या ऐवजी आपण इथे व्ही म्हणतोय. सो डी व्ही बाय डी टी, नुसतं ब्रॅकेटमध्ये व्ही लिहिण्याच्या ऐवजी आपण काय केलंय, तर डी व्ही बाय डी टी असं इथे या ठिकाणी लिहिलंय. सो डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता एक छोटीशी ॲडजस्टमेंट पुन्हा एकदा आपल्याला करायची बघा. हा जो डी व्ही बाय डी टी आहे हा थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण स्प्लिटअप करणार आहोत. काय केलं बघा, डी व्ही अपॉन डी एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स.
याने काय फरक पडला बघा, इक्वेशन मध्ये काहीच फरक पडला नाही, कारण का dv अपॉन dt, कारण dx dx अदरवाईज काय होईल, कॅन्सल होईल आणि जी फायनल व्हॅल्यू शिल्लक राहील ती dv बाय dt आहे. म्हणजे या dv बाय dt ची जी व्हॅल्यू आहे ती आपण बदललेली नाही. थोडक्यात मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय dx असं ते थोडक्यात झालं. आता परिस्थिती काय झाली बघा, मगाशी जे आपण म्हटलं ते, आता ही बघा परिस्थिती, dx बाय dt म्हणजे काय आहे, तर आत्ताच आपण म्हटलं किती आहे, व्हेलॉसिटी म्हणजे v आहे. मग हे जे इक्वेशन आहे हे आपण इथे कसं लिहिणार बघा, या dx बाय dt च्या ऐवजी मी v लिहितो आणि मग कसं लिहिता आहे आपल्याला, हा v इंटू हा dv बाय dx असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. सो बघा काय लिहिलंय, v इंटू dv बाय dx इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स अशी आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करू शकतो बघा, तर आपल्याला इंटिग्रेशन जर करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की एकाच प्रकारच्या ज्या टर्म्स आहेत त्या एका साईडला घेतल्या पाहिजे, त्यामुळे v आणि dv आहे बघा, बरोबर. तसंच इकडे x आहे तर dx ची टर्म जी आहे ती आपण इकडे पलीकडच्या साईडला नेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग आपण हा जो dx तुम्हाला दिसतो इकडच्या साईडला डिनॉमिनेटरमध्ये, तो आपण इकडे न्यूमरेटरमध्ये घेऊन जाणार आहोत. मग काय होईल बघा, v dv इज इक्वल टू काय परिस्थिती आली, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. सो हे कशासाठी केलं तर डेफिनेटली आपल्याला माहिती आहे आपण याचं काय करणार आहोत, इंटिग्रेशन घेणार आहोत. सो लगेच हे जे इक्वेशन आहे याला फक्त काय करतोय आपण, इंटिग्रेशन साइन इंट्रोड्यूस करणार आहोत. त्यात ओमेगा स्क्वेअर जी टर्म आहे ती काय आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपण ती डायरेक्ट इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊ आणि इंटिग्रेशन साइन आपल्याला देऊया आणि मग पुढे काय होईल ते बघूया. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स काय होईल बघा, लिहूया तसं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी गेट काय मिळेल बघा, इंटिग्रेशन v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, हे मी बाहेर ठेवले ब्रॅकेटच्या बाहेर, कॉन्स्टंट आहे ते, आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय राहिलंय x इंटू dx. सो आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन x dx चा, बरोबर ना. हां, आपण 11वी मध्ये हे शिकलोय, हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपला दुसरा चॅप्टर होता मॅथमॅटिकल मेथड्स, आणि याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपण बघितला आहे. सो इंटिग्रेशन आपण लिहून टाकूया दोन्ही ठिकाणी, v स्क्वेअर बाय 2 आणि इकडे मायनस ओमेगा स्क्वेअर ऑलरेडी होता, तो एक्सचं पुन्हा एकदा इंटिग्रेशन काय येईल, एक्स स्क्वेअर बाय 2, जसं इथे v स्क्वेअर बाय 2 तसं इथे एक्स स्क्वेअर बाय 2 आपल्याला मिळालं. आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो असतो त्याला आपण काय म्हटले पुढे, c म्हटलंय. या इक्वेशनला आपण एक नंबर देऊन टाकूया जेणेकरून ही आपल्याला पुढे वापरावं लागणार आहे, कारण आपल्याला इथे c ची जी व्हॅल्यू आहे ती इव्हॅल्युएट करावी लागते. सो c काय आहे ते पुढे लिहून टाकूया, वेअर c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करावं लागेल, तर ही जी c ची व्हॅल्यू आहे ती इव्हॅल्युएट करावी लागणार आहे. सो टू फाइंड c बघूया काय आहे, तर या कंडिशनमध्ये काय होईल, लेट a बी द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज अँप्लिट्यूड. आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इन SHM. आणि आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचतं तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होते, 0 होते, आणि मग पुन्हा ते आपल्या ओरिजिनल पोझिशनच्या डिरेक्शनमध्ये यायला सुरुवात होते. सो तेही लिहून टाकूया, वेन द पार्टिकल इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी v इज 0. आणि त्यामुळे सिम्पली मॅथमॅटिकली इन शॉर्ट आपण असं लिहू शकतो, दस ॲट x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a, v इज इक्वल टू 0. आणि म्हणून ही जी व्हॅल्यू आहे किंवा ही जी कंडिशन आहे ती जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर मग काय होईल ते बघा. सो इक्वेशन नंबर 1 जे आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर देतो, कुठलं इक्वेशन, ज्याच्यामध्ये आत्ताच आपण म्हटलं काय, v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस c असं आपण म्हटलंय. तर काय होईल, जेव्हा v ची किंमत 0 आहे बघा, x ची किंमत आपण किती म्हटली आहे, प्लस ऑर मायनस a. मग जर ती आपण व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर मग काय होईल त्याच्याकडे आपण लक्ष टाकूया. बघा त्या इक्वेशनमध्ये मी टाकतोय, पुन्हा एकदा इक्वेशन तुमच्या लक्षात आणून देईन मी, पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मागे जाऊन ते चेकआउट करू शकता. सो ती सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये ही कंडिशन, आणि मग आपल्याला कंडिशन काय मिळते बघा, 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. आता ही कुठून आली बघा, कारण आपण v ची किंमत किती म्हटली आहे, 0, आणि पहिली आपली टर्म काय होती, v स्क्वेअर बाय 2, म्हणजे v ची किंमत 0 झाली, याचा अर्थ ती टर्म काय झाली, 0, म्हणून तुम्हाला ही टर्म इकडे
0 झालेली मिळते. त्यानंतर दुसरी जी टर्म होती ती काय होती मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. तर एक्सची किंमत आपण किती टाकणार आहोत तर ए सबस्टिट्यूट करणार आहोत म्हणून इथे ए आली आणि इथे प्लस सी. सो आपण इथे व्ही ची किंमत 0 टाकली आणि एक्स ची किंमत काय टाकली ए टाकली. बरोबर आहे ना. सो प्लस मायनस असली जरी इथे एक्स ची किंमत बरोबर ना जेव्हा एक्स स्क्वेअर किती होणार तर तो ए स्क्वेअर होणार आहे. बरोबर ना. कारण कुठल्याही पॉझिटिव्ह संख्या असो किंवा निगेटिव्ह संख्या असो तिचा स्क्वेअर हा नेहमी काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ही निगेटिव्ह साईन ही ऑलरेडी तिथे असलेली आहे. बरोबर आहे ना. ही तिथेच होती आधी. इथे फक्त आपण जेव्हा सबस्टिट्यूशन करणार आहोत समजा एक्स ची किंमत आपण मायनस ए म्हटली तरी तिचा स्क्वेअर किती होणार आहे पुन्हा बघा तर ए स्क्वेअर होणार आहे. तो काय मायनस ए स्क्वेअर होणार नाही हे लक्षात घ्या. ओके. सो ती व्हॅल्यू जी आहे ती आपण या ठिकाणी इथे ठेवली आहे. सो ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला इथे मिळाली आणि आपल्याला इव्हॅल्युएट काय करायचं होतं बघा तर आपल्याला इव्हॅल्युएट कोण करायचा होता तर सी ची व्हॅल्यू आपल्याला इव्हॅल्युएट करायची होती. याचा अर्थ काय होईल मग ही जी संख्या आहे किंवा सॉरी ही जी टर्म आहे ती आपण काय करू शकतो या साईडला लिहू शकतो. ही जी निगेटिव्ह आहे ती या साईडला काय होईल पॉझिटिव्ह होईल आणि मग आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळून जाईल बघा. सो सी ची व्हॅल्यू बघा सी इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 आणि यालाही आपण एक इक्वेशन नंबर देऊन ठेवूया. मग अशा आपण त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटले याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे. सो आता आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करणार आहोत फक्त ते जे इक्वेशन आपण मगाशी सबस्टिट्यूट केलं होतं सॉरी मगाशी जे इक्वेशन आपण लिहिलं होतं इक्वेशन नंबर 1 याच्यामध्ये आपण काय करूया तर हे जे आता इक्वेशन नंबर 2 आहे म्हणजे सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करूया त्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून आपण ती व्हॅल्यू लिहू शकतो. सो बघूया काय होईल ते बघा. युजिंग इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1 वी गेट आपल्याला काय मिळते बघा हे बघा व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस इथे सी होता बघा पहिल्यांदा त्या इक्वेशन मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये. तर सी ची व्हॅल्यू आता आपण इव्हॅल्युएट केली या दुसऱ्या इक्वेशन मध्ये ती काय होती ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता सिम्पली याच्यामध्ये काय होईल बघा तर 2 आणि 2 हे बघा तिन्ही टर्म मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आहेत. सो ते कॉमन काढून आपण थ्रू आउट कॅन्सल करू शकतो सिम्पली. ओके. आणि मग काय शिल्लक राहतं बघा तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे इथे सुद्धा काय होईल ओमेगा स्क्वेअर कॉमन असणार आहे आणि मायनसची टर्म आधी लिहिण्याच्या ऐवजी आपण ती नंतर लिहू शकतो. जनरली आपण काय करतो पॉझिटिव्ह टर्म जी असेल ती आधी लिहितो निगेटिव्ह त्यानंतर लिहितो. सो त्यामुळे बघा पुढे काय लिहितोय मी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे तुम्हाला कळलं असेल बघा 2 गेले आणि इथे ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इथे मायनस साईन आहे बघा. त्यामुळे पहिल्यांदा आपण कुठली टर्म घेतली ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि मग पुढच्या टर्म मध्ये आपण थोडक्यात काय करतो तर पुढच्या स्टेपमध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलाय बघा आणि मग ब्रॅकेटमध्ये आपण काय केलंय हा ए स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर हा बघा इथे ही मायनस साईन आहे म्हणून या पद्धतीने आपण व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू लिहितोय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो सिम्पल आहे बघा. याच्यावरून आपण डायरेक्ट व्ही ची व्हॅल्यू लिहू शकतो. कशी लिहिणार बघा तर जो ओमेगा स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट काय असेल प्लस ऑर मायनस ओमेगा असेल आणि ही जे ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे तिचं डायरेक्ट आपण स्क्वेअर रूट घेतलाय दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो या इक्वेशनला सुद्धा आपण एक नंबर देऊन टाकूया. इथे आपल्याला जे इक्वेशन मिळालं ते कशाचं मिळालंय तर वेलॉसिटीचं मिळालंय. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. सो या पद्धतीने आपण काय केलंय तर सुरुवातीला आपण ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढली त्यानंतर आपण काय केलं तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढली आणि मग आता आपल्याला पुढे जाऊन काय करायला लागेल तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. सो जाऊया पुढे आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करून टाकूया. सो डिस्प्लेसमेंट एक्स बघा काय करावं लागेल तर आपल्याला माहिती आहे बघा की व्ही ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे तर dx बाय dt. मग आपण बघितलं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम बेसिक डेफिनेशन आहे आपली वेलॉसिटीची. ही जर डेफिनेशन किंवा ही जी व्हॅल्यू आहे खरी म्हणजे व्ही ची ती जर आपण या इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण सबस्टिट्यूट केली. ओके. सो 3 मध्ये इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करणार तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा त्या इक्वेशनकडे नजर फिरूया. हे बघा इक्वेशन काय आहे तर व्ही इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा
आणि स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर या व्हीच्या ऐवजी फक्त मी तुम्हाला असं म्हणतो व्ही म्हणजेच काय आहे तर dx बाय dt. हे फक्त आपण या इक्वेशन नंबर 3 मध्ये थोडक्यात ती ऍडजस्टमेंट करून सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे. सो एकदम सिंपल आहे. सो लिहून टाकूया ते. सबस्टिट्यूटिंग v इज इक्वल टू dx बाय dt इन इक्वेशन नंबर 2 सॉरी इक्वेशन नंबर 3 वी गेट dx बाय dt इज इक्वल टू ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि थोडंसं पुन्हा एकदा मगासारखं रिअरेंज करणार आहोत. आपण काय करणार आहोत, ही जी स्क्वेअर रूट मधली जी क्वांटिटी आहे ती आपण या साईडला घेणार आहोत आणि हा जो dt आहे हा आपण पलीकडच्या साईडला नेणार आहोत. ठीक आहे. सो एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही फार अवघड नाही आहे. बघा काय केलंय, हा जो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही जी स्क्वेअर रूट मधली क्वांटिटी आहे ती इकडे डिनॉमिनेटरला घेतली आणि इकडचा dt जो आहे तो पलीकडच्या साईडला नेला. आता सिम्पली याचं इंटिग्रेशन आपण घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे याच्यामध्ये कुठे इथे एक्स आणि एक्सची टर्म आपल्याला दिसते, तर हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सिम्पली इंटिग्रेशनचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल आपल्याकडे गेल्या वर्षी आपण शिकलोय ते, बरोबर ना. आठवत असेल तर बघा, नसेल तर पुन्हा एकदा पुस्तक ओपन करा. अजून आपल्याकडे आहेत ना पुस्तकं. हा की 11वी पास झालो म्हणजे दिली चणेवाल्याला असं होणार नाही बहुतेक. असणार आहे. तुम्ही हुशार मुलं आहात. गरजेचं आहे जे बेसिक आहे ते तुमच्याकडे असणार आहे याची मला खात्री आहे. ठीक आहे. तर मग बघा, देअरफॉर इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स वी गेट काय इंटिग्रेशन मिळेल बघा. इंटिग्रेशन साईन फक्त मी टाकलंय, बाकी मी काहीच केलेलं नाही. फक्त ओमेगा आपला ब्रॅकेटच्या बाहेर आहे, कारण मगाशी पण मी तुम्हाला म्हटलं की ओमेगा हा जो कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आपण तो घेतलेला आहे. आणि आता हे जे इंटिग्रेशन तुम्हाला इथे या समोर दिसतंय हे बेसिकली जे इंटिग्रेशन आहे ना, हे इंटिग्रेशन म्हणजे काय आहे तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. काय आहे तर हे इंटिग्रेशन म्हणजे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए चा हा फॉर्म्युला आहे. सो लिहून टाकूया. देअरफॉर साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. आता मगाशी सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जे आपण घेतलं होतं तर इथे आपण फाय घेतलाय फक्त, कारण आता सी एकदा वापरून झाला. काही ठिकाणी सी डॅश किंवा C1 असं लिहिण्याची पण पद्धत आहे. आपण इथे फाय घेतलाय कारण बेसिकली तो एक पर्टिक्युलर अँगल म्हणून आपण कन्सिडर करतोय, म्हणून आपण इथे स्पेशली फाय घेतला. म्हणजे फाय हे लेटर्स वापरा असं काही नाही आहे, परंतु आपण जनरली काही संकेत असतात त्याच्यानुसार आपण हे सिम्बॉल या ठिकाणी वापरलेलं आहे. सो मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं ते काय होतं, इकडच्या साईडला ओमेगा होता आणि इंटिग्रेशन dt होता, बरोबर ना. सो तिथे परिस्थिती काय येईल, ओमेगा कॉन्स्टंट होता आणि डीटीचं इंटिग्रेशन हे टी असतं, त्यामुळे ओमेगा टी आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला आपण फाय जो आहे तो आपण इथे ॲडअप केला. सो लिहून टाकूया फक्त तो आपण की याला इक्वेशन नंबर देऊन टाकला, इक्वेशन नंबर 4, आणि लगेच मेन्शन करून टाकूया हिअर फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सो इथला जो साइन इनवर्स आहे हा इकडच्या पलीकडच्या साईडला थोडक्यात आपण घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे मग परिस्थिती काय होईल बघा, तर एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू पाहिजे असेल तर हा जो ए आहे डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला दिसतोय लेफ्ट हँड साईडमध्ये, तो आपण या साईडला घेऊन जाऊ शकतो. देअरफॉर काय होईल बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण ओमेगा टी प्लस फाय. हे सुद्धा आपल्याला मिळालेलं पुढचं इक्वेशन आहे, जे कसलं एक्सप्रेशन आहे तर डिस्प्लेसमेंटचं आहे. सो याला एक नंबर देऊन ठेवूया. इक्वेशन नंबर काय असेल, आत्ता आपण 4 दिलाय म्हणजे हा याला आपण इक्वेशन नंबर 5 देऊया. So this is the general expression for displacement x of particle performing SHM at time t. So अशा पद्धतीने आपण ऍक्च्युली आता एकूण 3 सलग बघितली. आपण जनरली अभ्यास जेव्हा करतो त्यावेळेला सुरुवातीला आपण काय घेतलं तर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला मिळते व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला मिळतं ऍक्सेलरेशन. सो सुरुवातीला आपण आत्ता करताना काय उतरत्या क्रमाने लिहिलंय बघा. सुरुवातीला आपण ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन काढलं, त्यानंतर आपण दुसऱ्या स्टेपमध्ये आलो ज्याच्यामध्ये आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढलं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मग काय केलं तर डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन ऑब्टेन केलेलं आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर मग याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर सिम्पली फक्त त्यातल्या 2 केसेस आहेत त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. सो तिकडे थोडंसं वळूया, आणि एकदम सिम्पल केसेस आहेत, काय फार अवघड अशातला भाग नाही, आणि मी तुम्हाला हे फक्त थोडक्यात पटकन कळेल असं सांगणार आहोत. सो लेट अस फाइंड एक्सप्रेशन्स फॉर डिस्प्लेसमेंट फॉर 2 पर्टिक्युलर केसेस. त्यातली जी पहिली केस आहे बघा ती आहे इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे पार्टिकलचं जे SHM आहे ते मीन पोझिशन पासून स्टार्ट होत आहे. म्हणजे ज्या वेळेला t 0 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू किती असेल
तर 0 असणार आहे, कारण का मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती असते 0. सो ते लिहून टाकूया, एक्स इज इक्वल टू 0 ॲट टी इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला असं म्हणायचं आहे की टीची व्हॅल्यू जर 0 असेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. सो ही जी आपण 4 आणि 5 इक्वेशन मगाशी बघितली त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो बघा. 4 आणि 5 इक्वेशन जी आहेत ती आधी फक्त तुमच्या समोर आणतो, कारण ती थोडीशी मागे गेले. त्यामुळे चौथं इक्वेशन काय होतं ते पुन्हा एकदा तुमच्या समोर आणले बघा. हे तुम्ही लिहू नका, हे फक्त मी तुमच्या माहितीसाठी या कोपऱ्यामध्ये आणून ठेवलंय. साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय हे आपलं जे इक्वेशन होतं ते, आणि त्याच्यावरून सगळ्यात शेवटी जे 5वं लिहिलं होतं ते काय होतं तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता याच्यावरून तुम्ही इक्वेशन काय लिहू शकता ते बघा. आता कंडिशन काय आहे बघा, काय त्यांनी म्हटलंय एक्स इज इक्वल टू 0 ॲट टी इज इक्वल टू 0. म्हणजे काय तर टी ची किंमत जेव्हा 0 होते तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती असते 0 असते. अशी जर कंडिशन असेल तर काय होईल बघा, फक्त एकदा तुम्हाला सिम्पली काय सांगतोय ते बघा इकडे. तर मगाशी जो आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जसा काढला होता मगाशी सी, तसा इथे आपण फाय काढला नव्हता, म्हणून फक्त तुम्हाला या केसेसमध्ये सांगतो बघा. इथे काय होईल, टी ची किंमत 0 असेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती असते 0 असते. त्यामुळे इथे एक्सची किंमत 0 सबस्टिट्यूट करा तात्पुरती. इथे जर 0 टाकलात तुम्ही आणि टी ची किंमत इथे तुम्ही 0 टाकलात, याचा अर्थ काय झाला बघा, साइन 0 अपॉन ए साइन इनवर्स 0 अपॉन ए म्हणजे किती झाला 0च झाला. सो साइन इनवर्स 0 म्हणजे साइनची व्हॅल्यू 0 कधी येते तर साइनची व्हॅल्यू साइन 0 इज 0 बरोबर ना, आणि साइन 90 इज 1. त्यामुळे कुठल्या अँगलला साइनची व्हॅल्यू 0 येते तर 0 या अँगलला साइनची व्हॅल्यू 0 येते. सिंपल. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ही 0 अपॉन ए असल्यामुळे इकडची जी टर्म आहे ती टोटली काय होईल साइन इनवर्स ऑफ 0 इज 0. म्हणजे ही झाली टर्म इकडची 0. आता ओमेगा टी म्हणजे टी ची किंमत किती म्हटली आहे 0, त्यामुळे ही टर्म सुद्धा किती झाली 0 अँड प्लस फाय. सो थोडक्यात काय झालं 0 इज इक्वल टू 0 प्लस फाय. म्हणजे फायची किंमत किती झाली थोडक्यात तर फायची किंमत झाली 0. ठीक आहे. किंवा अगदी सिंपल भाषेत सांगायचं झालं तर मग तुम्ही असं लिहू शकता बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि प्लस फाय निघून गेलाय. का निघून गेलाय तर डेफिनेटली फायची किंमत इथे या केसमध्ये किती झाली 0 झाली. जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन फाय जो आपण घेतला होता तो किती झाला 0 झाला. आता साइनची जी व्हॅल्यू आहे ती फक्त काही साइन 0चीच व्हॅल्यू 0 नाही, आणि त्याच्यानंतर ती 180ची पण होते अर्थात, म्हणजे पाय ही सुद्धा ती व्हॅल्यू असू शकते. साइन पाय इज इक्वल टू इवन 0 असते. परंतु तुम्हाला एक कन्सेप्ट इथे लक्षात यावी याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की इथे मग ए साइन ओमेगा टी असं उत्तर येईल. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कुठलं आहे तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द मीन पोझिशन. मग आता राहिला प्रश्न कुठला फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईनचा. तर ही पॉझिटिव्ह साईन आणि निगेटिव्ह साईनचा अर्थ काय आहे तेवढं फक्त लक्षात घ्या. पॉझिटिव्ह साईन टू बी चोजन इफ इट स्टार्ट्स टुवर्ड्स द पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्हच्या दिशेने जर स्टार्ट होत असेल तर आपण पॉझिटिव्ह साईन वापरणार आहोत, आणि जर निगेटिव्हच्या दिशेने जर स्टार्ट होत असेल तर मग आपण निगेटिव्ह साईन वापरणार आहोत. एवढीच फक्त त्यातली साईन कन्व्हेन्शन्स आहेत. ठीक आहे. तर मग थेट आपण लगेच दुसऱ्या केसकडे वळूया. दुसरी केस काय आहे अर्थातच पार्टिकल. आता आपण बघितलं मीन पोझिशन कडून स्टार्ट होतं, तर आता आपण दुसरी जी केस बघणार आहोत तेव्हा पार्टिकल हे एक्स्ट्रीम पोझिशन कडून स्टार्ट होईल असं आपण गृहीत धरतोय. सो सेकंड केस ही आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी काय होईल बघा, जर एक्स्ट्रीम पोझिशन कडून स्टार्ट होणार असेल तर टी ची किंमत जेव्हा 0 आहे म्हणजे टाइम स्टार्टच व्हायचा आहे म्हणजे टी इज इक्वल टू 0, तेव्हा मग एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनला असणार आहे, म्हणजे अँप्लिट्यूड मॅक्सिमम असणार आहे. आयदर ती प्लस ए असेल किंवा मायनस ए असेल. सो लिहून टाकूया ते एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए ॲट टी इज इक्वल टू 0. आणि मग सारखंच लिहून टाकूया फ्रॉम इक्वेशन नंबर 4 and 5. पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तुमच्या समोर ते इक्वेशन्स आणतो पटपट, तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. आणि मग इथे याच्यावरून जे इक्वेशन तुम्ही लिहिणार आहात ते बघा काय आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आणि मग हे जे काय आहे साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 हे म्हणजेच काय आहे तर तो कॉस आहे. लक्षात घ्या कॉस ओमेगा टी, कारण आपण बघितले बघा साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा वगैरे हे तुम्हाला फॉर्म्युले तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये मिळतीलच. शिवाय जर नवनीचं आपण जे लॉग टेबल वापरतो तिथेही तुम्हाला ते मिळतात, त्यामुळे ते व्हेरीफाय करून घेऊ शकता तुम्ही क्रॉस चेक करून. ओके. आणि परत हे मी ज्याच्या जास्त डिटेलमध्ये जात नाही आहे,
कारण तुम्हाला हे लगेच लक्षात येईल बघा. कन्सेप्ट एकदम सोपी आहे बरोबर ना. हे π/2 म्हणजे तुम्हाला इथे लक्षात काय घ्यायचं बघा. इथे तरी थोडक्यात सांगतोच, नाही तर काय होईल पुन्हा तुम्ही म्हणाल की सरांनी काय सांगितलं ते नीट कळलेलं नाही. तर टी ची व्हॅल्यू बघा ॲट टी इज इक्वल टू 0, म्हणजे इथे आपण 0 सबस्टिट्यूट करणार. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला प्लस ऑर मायनस ए सबस्टिट्यूट करायचे. ए अपॉन ए म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, तो 1 होणार आहे किंवा -1 होणार आहे बरोबर ना. म्हणजे मग ती पुन्हा परिस्थिती काय येईल, तर तुम्हाला +1 किंवा -1 ही कंडिशन इथे आपल्याला बघायची आहे बरोबर आहे. म्हणजे मग साईनची व्हॅल्यू 1 कधी येते, तर ती 90 ला येईल किंवा मग ती -1 270 ला येईल ॲक्च्युली बरोबर. 180चा फरक पडल्यानंतर. सो साईन 90 इज 1, म्हणजे इथली जर परिस्थिती बघाल तर हे म्हणजे थोडक्यात π/2 आली, लक्षात घ्या. ओके, साईन इनवर्स ऑफ 1, कारण एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही ए टाकलात तर ए अपॉन ए म्हणजे 1. सो साईनची व्हॅल्यू 1 कधी येते, तर 90 ला, म्हणजेच तो π/2 असं कन्सिडर करा इथे. सो ही जी टर्म आहे लेफ्ट हँड साईडची ती आहे π/2. इथे आला 0 आणि मग इथे फाय शिल्लक राहिला. सो फायची किंमत आपण लिहिणार आहोत π/2. आणि सो इथे ओमेगा टी प्लस फायची किंमत आपण इथे सबस्टिट्यूट करतोय हे या पद्धतीने बरोबर ना. इथे आपल्याला फायची किंमत आपण ऑब्टेन केली या स्टार्टिंग इनिशियल कंडिशन टाकून, आणि इथे आपण याच्यात फायची किंमत टाकल्यावर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आणि आपल्याकडे असलेल्या फॉर्म्युलानुसार आपण काय लिहिलं की कॉस ओमेगा टी. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला काय देणार आहोत, तर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम इट्स एक्स्ट्रीम पोझिशन. सो एकदम सिंपल आहे. आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्हचे जे मगाशी आपण रिमार्क तिथे कन्सिडरेशनमध्ये घेतले होते ते मी आता इथे काही घेत नाही आहे. ठीक आहे. सो याच्यावरून सिम्पली हे जे तुम्हाला इक्वेशन मिळालं आहे बघा प्रॉपरली, जे मगाशी आपण जनरलाइज इक्वेशन घेतलं होतं कुठलं, तर x इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, याच्यावरून आपण जी डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशनसाठी ती तिन्ही इक्वेशन जी आहेत ती पटापट मांडून घेऊया. ठीक आहे. सो पहिलं इक्वेशन तुमच्या समोर आहे, x इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. याच्यावरून वेलॉसिटी कशी काढणार, तर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह, टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो v इज इक्वल टू काय येईल, dx/dt. याच एक्सचा आपल्याला काय करायचं आहे, टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो घेऊन टाका हा इथे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे कसं येणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह आहे, मॅथमॅटिक्सची टर्म आहे ही खरी तर, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा बघा काय होईल. हा ए तुमचा कॉन्स्टंट आहे तो ठेवला आपण. साईन आणि हे जे ब्रॅकेटेड टर्म आहे त्याच्यावर जे साईनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे तो कॉस आहे, त्यामुळे कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि मग पुन्हा जी ब्रॅकेटेड क्वांटिटी असते ती स्पेशली पुन्हा घेऊन त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर इथे काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल बघा, तर फाय म्हणजे कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी किती येणार आहे, तर ओमेगा येणार आहे. म्हणून आपण आधी काय लिहिलं होतं, तर एक कॉस ओमेगा टी प्लस फाय असं आपल्याला इथे लिहावं लागणार होतं बरोबर. इथे साईन आहे त्याच्याऐवजी इथे कॉस घेणार बरोबर. डेरिव्हेटिव्ह मध्ये साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणून ए कॉस ओमेगा टी प्लस फाय असा होता, इंटू ओमेगा असणार आहे, तो ओमेगा आता आपल्याला इथे लिहिलेला दिसतोय. ठीक आहे. सिमिलरली मग आपण याच पद्धतीने या इक्वेशनचा जर पुन्हा एकदा टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला काय मिळेल, तर ए इज इक्वल टू दिस dv/dt इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. सो या पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलाय. आता इथे तुम्ही म्हणाल की इथे निगेटिव्ह साईन असते कॉसचा डेरिव्हेटिव्ह, मायनस साईन, मग इथे मायनस साईन का नाही आहे, तर इथे फक्त आपण काय करतोय, तर फक्त मॅग्निट्यूड घेतोय आणि म्हणून ते ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड आहे, त्यामुळे तिथला निगेटिव्ह साईन फक्त आपण या ठिकाणी घेतलेलं नाही आहे. ओके, हे एवढं ज्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर मी डायरेक्ट तुमच्याकडे देतोय आजचा होमवर्कमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय बघा, ऑब्टेन एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट ए, वेलॉसिटी v अँड एक्सेलरेशन a. सो डिस्प्लेसमेंट चुकून तिथे a झालाय बघा, तो डिस्प्लेसमेंट काय असला पाहिजे, x असला पाहिजे, लक्षात घ्या. सो डिस्प्लेसमेंट x, वेलॉसिटी v अँड एक्सेलरेशन a. सो हे पुस्तकामध्ये ॲक्च्युली सॉल्व्ह केलेलं आहे. या आताच्या याच्यावरनं फक्त एक्स्ट्रीम केसेस म्हणजे जसं आपण मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन या ज्याबद्दल जे बोललो होतो त्या पद्धतीच्या दोन, एक मिनिमम व्हॅल्यू एक मॅक्सिमम व्हॅल्यू थोडक्यात ऑब्टेन कराल. पुस्तकाचा रेफरन्स जर तुम्ही घेतलात तर त्या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते लिहिता येईल. आणि दुसरं जे आहे ते आजचं आपलं न्यूमरिकल आहे जे पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे.
मी आत्ता त्याच्या जास्त डिटेलमध्ये जात नाही आहे, कारण ते पूर्ण जसं तिथे सोडवले तसंच तुम्हाला सोडवायचं. मी फक्त अंक बदललेत. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला तो कन्सेप्ट कळतोय की नाही बघा. आणि जर त्यातून तुम्हाला जर हे कसं आलं काय आलं याच्याबद्दल पुन्हा शंका जर असतील तर मला नक्की सांगा. आपण पुढच्या सेशनमध्ये याचा डिटेलमध्ये विचार करू.